अधिकाऱ्यांनी संगनमताने काढण्याचं काम या रस्त्याच्या माध्यमातून केलेलं आहे। या रस्त्यावर प्रवास करताना अनेक गरीब निरपराध लोकांचे बळी गेलेले आहेत। मग त्यामध्ये अनेक रुग्ण असतील, या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी असतील, विद्यार्थी असतील, त्याचप्रमाणे पुढच्या वैद्यकीय उपचारासाठी इथून पाठवले जाणारे रुग्ण असतील, प्रसूतीसाठी पाठवल्या जाणाऱ्या माझ्या माता भगिनी असतील, अशा अनेक लोकांचा जीव या रस्त्याला या अपघातातून गेलेला आहे। ज्याप्रमाणे रस्ता पाहिजे, त्याची सुविधा पाहिजे, त्या सुविधेच्या नावावर, त्या रस्त्याच्या नावावर अनेक कोट्यावधीची बिलं काढण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आहे। थोडक्यात मैताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम या ठेकेदारांनी केलेलं आपण पाहतो। ज्याप्रमाणे 2023 मध्ये मगाशी भरत भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला गेला। माननीय विधान परिषदेचे सदस्य प्रवीणजी दरेकर यांच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यावेळचे तत्कालीन पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय रवींद्र चव्हाणजी साहेब आणि बांधकाम मंत्री यांनी त्याला उत्तर देताना त्यांच्या उत्तरात सांगितलं की ह्या रस्त्याचा जो ठेका दिलेला आहे त्या ठेकेदारावर राजकीय वरदहस्त आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही। पण त्यांनी त्या ठिकाणी कबूल देखील केलेलं होतं की त्या ठेकेदारावर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकलं जाईल, त्यांची SIT मार्फत चौकशी केली जाईल। पण हे निव्वळ बोलणं ठरलंय, बाकी त्याच्यावर कोणतीही कृती होताना दिसत नाही। मी या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने सांगू इच्छितो, रस्ता तर होणारच आहे, रस्ता यांच्या बापाकडून करून घेऊ, पण मूळ मुद्दा तो असून यांच्यावर कारवाई करणं, या ठेकेदारावर कारवाई करणं आणि त्याचसोबत ठेकेदाराला ज्यांनी वरदहस्त दिलेला आहे, मग ते अधीक्षक अभियंता असतील, कार्यकारी अभियंता असतील, इथले सहाय्यक अभियंता असतील, यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। ही श्रमजीवी संघटनेची मुख्य मागणी आहे। जोपर्यंत प्रशासन कोणत्याही प्रकारची त्यांच्यावर जी आमचा ठोस कारवाई जोपर्यंत या प्रशासनाकडून होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन कुठल्याही प्रकारे इथे माघार घेतली जाणार नाही, हे या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठासून आम्ही या ठिकाणी सांगतो। आजच्या या आमच्या संघटनेच्या आंदोलनाला ज्या राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला, मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, देवा ग्रुप असेल, मी आमच्या श्रमजीवी संघटनेच्या वतीने या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो। सगळ्यांना जिंदाबाद। धन्यवाद किरण भाऊ।